फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मग फ्रेंड्स, खरं तर आजचा दिवस ना खूप खूप छान आणि अगदी प्रसन्नदायी आहे. कारण मग आज आहे वसुबारस आणि मग आपल्या इकडे खरं तर आजच्या दिवसापासूनच खरी दिवाळीची सुरुवात मानली जाते. त्याचप्रमाणे मग दारामध्ये रांगोळ्या काढणं, दिवे लावणं या सर्वांची सुरुवात आजच्या दिवसापासूनच केली जाते. मग आपल्या इकडे आजच्या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. यालाच आपण गोवत्स द्वादशी साफ-सफाई. असे देखील म्हणतात. समृद्धी, आरोग्य आणि घराच्या कल्याणासाठी आज गाय आणि वासराची पूजा केली जाते. खरं तर ही पूजा संध्याकाळीच केली जाते आणि जर आपण आता पाहिलं तर वसुबारस ही 17 ऑक्टोबरला आली होती. पण मग आता कसं आहे ना, जो तो आपापल्या सवडीप्रमाणेच म्हणजे आपल्याला जसं जमेल तसं गायीची पूजा करत असतं. आणि मग जर आपण मुहूर्ताप्रमाणे बघायला गेलो, तर मग 17 ऑक्टोबर या दिवसाच्या सकाळी हं. 11:12 म्हणजे मुहूर्ताची सुरुवात होते. म्हणजे या मुहूर्ताप्रमाणे आपण वसुबारस म्हणजेच गाय आणि वासराची पूजा करू शकतो. खरं तर मग आज माझंही हो वर्किंग का? होतं, म्हणजे माझी आज मॉर्निंग शिफ्ट होती. त्याच्यामुळे मग मला असंही लवकरच आज उठावं लागलं होतं. त्याच्यामुळे मग मी पटापट सर्व आवरून घेतलं, कारण मला पूजा देखील करायची होती आणि त्याचबरोबर कामाला देखील लागायचं होतं. खरं तर तसं म्हणजे मला जरा थोडासा थोडं लवकरच उठायचं होतं, परंतु मग जाग नाही आल्यामुळे मला उठायला थोडासा उशीरच झाला. पण काही हरकत नाही. मग मी काय केलं, सर्व आवरून वगैरे घेतल्यानंतर दारामध्ये आधी दिवे लावले, त्याच्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली. आता मग रांगोळी काढायलाही जास्त टाईम नव्हता, त्याच्यामुळे मग जमेल तशीच फ्री हँड म्हणजे छोटी-मोठी अशी दारामध्ये रांगोळी काढून घेतली. आता मग जेव्हा आपण शहरासारख्या ठिकाणी राहत असतो, त्याच्यामुळे मग म्हणजे गायीच्या ठिकाणी जाऊन गायीची पूजा करणं हे आपल्याला शक्यच नाहीये. कारण मग शहरामध्ये जर बघायचं गेलं तर कित्येक महिने काय म्हणजे गाय आजूबाजूला देखील आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे मग आपण घरच्या घरीच गाई आणि वासराची मूर्ती आणून पूजा करू शकतो. म्हणून मग मी आधी सकाळी-सकाळी दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली. त्याच्यानंतर मग माझं वर्किंग होतं, म्हणजे काम चालूच होतं. त्यानंतर मग मुहूर्ताप्रमाणेच 11:12 पासूनच मग मी पूजा करायला घेतली गाय आणि वासराची. आता मग जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे, की गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव वास करतात. त्याच्यामुळेच तर मग आपण गाईला गोमाता असं म्हटलं जातं. म्हणजेच बघा ना, जसं की आपल्याला माहितीच आहे, की भगवान श्रीकृष्ण यांनी यादव कुळामध्ये जन्म घेतला. त्या कुळामध्ये जन्म घेऊन भगवान श्रीकृष्णांनी गोपालक म्हणून गायीची खूप सेवा केली. म्हणजे बघा ना, यावरून आपल्या हेच लक्षात येतं, की साक्षात विश्वाच्या मालकाने गोपालक म्हणून जन्म घेतला, गायीची सेवा केली. म्हणजेच बघा ना, गाईला किती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आपल्या संस्कृतीमध्ये असं देखील म्हटलं जातं, की गायीची सेवा केल्याने, गायीची घरामध्ये पूजा केल्याने मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होतं. त्याचप्रमाणे मग ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय, असे आपल्या संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्ये देखील सांगितलं आहे. मुहूर्त झाला ना 11-12. हो, 11 तर वाजले. ती काढण्याची पण एक पद्धत आहे माहिती आहे? हो. अशी ते आधी भटजी महाराज बघितले कसे काढतात लगेच. हां. आधी अशी म्हणजे मी जितकं बघितलंय अशी उभी लाईन आधी काढायची. त्याच्यानंतर मग आडवी अशी लाईन. पंख्यामुळे दिसतंय ते हे होतं. त्याच्यानंतर मग 4 लाईन. उलटं वगैरे काढायला मी लक्ष द्या. नाही, प्रॉपर. त्यानंतर ह्या अशा 4 लाईनी काढून घ्यायच्या. नाईस. छान ना? ही रांगोळी जरा जाड जाड राहिली थोडीशी. त्यानंतर मग हे 4 डॉट. स्वास्तिकचं पण काय महत्त्व असेल? त्याच्यावर पण पाठ ठेवूया. पाठावरती साडी वाटते. छान आहे, चांगलं वाटतं. त्याच्यावरती असा रेड स्वच्छ असलेला रेड कपडा. म्हणून मग मी देखील माझ्या पद्धतीने म्हणजे जमेल तसं साध्या सोप्या पद्धतीने गाय आणि वासराची पूजा करायला घेतली.
साध्या सोप्या पद्धतीने जरी असली तरी ही पूजा अगदी अगदी मनापासून होती. कारण मला ना खरंच सांगते मनापासून ना जेव्हा दिवाळी हा सण असतो ना, तेव्हा इतका उत्साह वाटत असतो ना, की काय करू आणि काय नाही असं होतं. दारामध्ये छान-छान रांगोळ्या काढणं, म्हणजे दिव्या पंत्या लावणं आणि म्हणजे दारामध्ये वगैरे घरामध्ये रोषणाई करणं किती छान वाटतं ना दिवाळी हा सण असला की. आणि मग त्यात वसुबारस हा खरंच खूप खूप खास आणि स्पेशल दिवस आहे. कारण मग आजच्या दिवसापासूनच तर खरी आपली दिवाळीची सुरुवात होते. जी आपली गोमाता आहे, जी आपली कामधेनू आहे, तिची आपण आज पूजा करतोय. त्याचं ना आपण चहा पाण्याला पाहिजे होता. हो. ते व्यवस्थित पडलं असतं. ठीक आहे, तर काय करणार. गाईची पाऊल आहे. चांगलं होतं. नाईस. गाईची पाऊलं. करूया पूजा. हो. आधी आपण गणेश पूजन करूया. ओके. आपल्याकडे गणपती बाप्पांची छोटी मूर्ती नाहीये, मग आपण सुपारीचं पूजन करतो. म्हणून मग सर्व काही आधी स्टार्ट करण्याआधी मी दिवा लावून घेतला होता. कारण असं म्हटलं जातं ना, की अग्नी हा सर्व शुभ कार्याचा, सर्व चांगल्या कर्मांचा साक्षी असतो. त्यानंतर मग मी गणेश पूजन करायला घेतलं. आता मग म्हणजे इथे माझ्याकडे गणपती बाप्पांची छोटी मूर्ती नव्हती. त्याच्यामुळे मग सुपारीचं पूजन करून गणेश पूजन संपन्न केलं. आणि अंघोळ. कारण आता जसं की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, कोणतंही शुभ कार्य असो, कोणतंही मंगल कार्य असो, सर्वात आधी आपल्याकडे गणेशाच्या म्हणजे श्री गणरायाच्याच पूजनाने म्हणजे त्या कार्याची सुरुवात केली जाते. त्यानंतर मग पानाच्या विड्यावरच सुपारी ठेवून सुपारीला हळदी कुंकू फूल वाहून त्यानंतर मग अक्षदा वाहून गणेश पूजनाला सुरुवात केली. गणपती बाप्पांची स्थापना झाली. त्यानंतर मग माझ्याकडे विठुराया म्हणजे आपले विठ्ठलस्वारी आणि रुक्मिणी माता यांची एक छोटीशी मूर्ती होती आणि मग मी त्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची देखील स्थापना करून घेतली. श्री विठ्ठलाय नमः. श्री गणेशाय नमः. समजलं? बंद करू. तुळशीपत्राला हळदी कुंकू वाहते. चालेल. गाई आणि वासराला गाईचे चरणच. ठीक आहे. गाईचे चरण हळदी कुंकू वाहते ना. श्री गणेश आणि विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांची स्थापना झाल्यानंतर मग मी गाय आणि वासराची पूजा करायला घेतली. आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचे आगमन व्हावे यासाठीच या दिवशी वसुबारस म्हणजे गाय आणि वासराची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे मग आपल्या घरातल्या लहान मुलांना चांगलं आरोग्य लाभावं, त्यांना सुख समृद्धी लाभावी यासाठी देखील गाय आणि वासराची पूजा केली जाते. प्रसाद. जय जय रघुवीर. हे दूध.
सुख करता दुःख हरता वाता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर अतिशय गुणाची कंती प्रेमा मुक्ता प्राणाची जय देव श्री मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. गाय आणि वासराची पूजा करून झाल्यानंतर आम्ही दोघांनी मग श्री गणेशाची आरती घेतली आणि मग अशा प्रकारे त्यानंतर मग आमची वसुबारस या दिवशीची जी काही पूजा असते ती संपन्न झाली. आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना हा व्लॉग देखील नक्की आवडला असेल. असेच वेगवेगळे आणि नवनवीन व्लॉग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका वेगळ्या आणि न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मनोकामना पूर्ती. जय देव जय देव. ही बंद नाही करायची.